चितळे बंधू। फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या, डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट। पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं वारंवार बलात्कार केल्याचं नमूद। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची गृहराज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करणार, एबीपी माझाशी बोलताना आश्वासन। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची कार वापरत असल्याचा धंगेकरांचा नवा बॉम्ब। पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबर देत खासगी कारवर सरकारी फलक लावल्याचाही आरोप। मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणण्यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं चित्र। सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात आरोपांचा बॉम्ब फोडणार, तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन। सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत। पक्षात बंडखोरी केल्यास पुढची 5 वर्ष नेत्यांची दारं बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। अटक करून चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीत बदललं। राजे विजयसिंग डफळेंच्या नावाचा फलक लावला। यंदा कारखान्यांचा धुराडा पेटू देणार नाही, पडळकरांनी इशारा दिला होता। बिहारमधील निवडणुकांच्या प्रचाराला जोर। पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा श्रीगणेशा करणार, तर तेजस्वी यादव देखील बख्तियारपूरमध्ये सभेला संबोधित करणार। तेलंगणाच्या कर्नूलमध्ये अपघातानंतर खासगी बसला भीषण आग। 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती। राष्ट्रपती मुर्मूंकडून दुःख व्यक्त।